तिलाच एक मोठी बातमी। पुण्यातील बहुचर्चित जैन बोर्डिंगच्या जमीन विक्री वादानं आता थेट नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दरबारी धडक दिली आहे। शिवसेना नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे आणि या प्रकरणामध्ये तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली आहे। हा व्यवहार रद्द करावा आणि कठोर चौकशी व्हावी या मागणीसाठी धंगेकर यांनी 27 ऑक्टोबर 2025 पासून पुणेकरांसह जैन बोर्डिंग इथं बेमुदत धरणं आंदोलन सुरू करण्याची घोषणाच केली आहे। आणि या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही धंगेकरांनी केलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमची प्रतिनिधी रेवती हिंगवे सध्या आपल्या सोबत आहेत। रेवती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच आता धंगेकरांनी दाद मागितली आहे। मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्या अशी मागणीच त्यांनी केली आहे। नक्कीच, खरं तर आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून जैन बोर्डिंगचं प्रकरण हे चांगलंच पुण्यामध्ये चर्चेला आलेलं आहे। तर आता जेव्हा भाजपाने पत्रकार परिषदेत घेऊन सगळे आरोप फेटाळले, त्यासोबतच मुरलीधर मोहोळांची पाठराखण केली किंवा जे सत्य आहे ते समोर आणलं, त्यानंतर आता रवींद्र धंगेकर जे माजी आमदार आहेत आणि शिंदे गटाचे नेते आहेत, त्यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय आणि त्या पत्रामध्ये त्यांनी अशी मागणी केलेली आहे की हा जो व्यवहार आहे तो रद्द करण्यात यावा आणि त्यासोबतच मुरलीधर मोहोळ यांच्यावरती यांच्यावर सखोल चौकशी व्हावी आणि त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात यावा। तर हे पहिलं पत्र नसून सागर, हे दुसरं पत्र आहे। या अगोदर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी देखील पंतप्रधानांना याबाबत पत्र लिहिलेलं होतं। तर आता खरं तर जेव्हा मुरलीधर मोहोळ म्हणतात की मी त्यांना म्हणजे रेवती, तुम्ही आपल्या सोबतच राहा। रवींद्र धंगेकर हे स्वतः आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। धंगेकरचे आपलं स्वागत। आपण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आणि मोहोळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। या जमिनीचा घटनाक्रम कसा आहे हा त्यांच्या मी माहितीसाठी पत्र पाठवणार आहे। आणि ज्या पद्धतीनं गेले 18 दिवस जैन समाजाचे साधून प्रश्न काही तरुण एक जैन मंदिर वाचवण्यासाठी, एक बोर्डिंग वाचवण्यासाठी, महावीरांचं देऊळ वाचवण्यासाठी रस्त्यावर येतात आणि खासदार म्हणून हे व्यक्ती कधी त्यांच्या समोर गेले नाही। आज जेव्हा जनता रस्त्यावर यायला लागली, जैन समाजाचे सगळे महाराष्ट्रातले लोक रस्त्यावर यायला लागले, त्यावेळेला त्यांनी कुठेतरी आज भेट दिली। पण त्या भेटीतली पूर्ण त्यांनी काय आश्वासन त्या जैन समाजाला दिलेलं नाहीये। 28 तारखेला त्याची एक हिअरिंग आहे हायकोर्टामध्ये आणि जर त्या हिअरिंग मध्ये जर हायकोर्टाने उद्या स्टेटस को दिला तर मग परत त्यांचं उत्तर असेल की न्यायालयीन प्रक्रिया आहे, न्यायालयाने ह्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही। तोपर्यंत 28 तारखेपर्यंत सगळ्यांना गप बसवण्याचा हा फसवाफसवीचा धंदा याच्यामध्ये दिसतोय आणि याची पूर्णपणे जबाबदारी ही मुरली मोहोळांची आणि मुरली मोहोळांनी ही जे सगळे त्यांचे मित्र सहकारी आहेत, बँकेचे चेअरमन पासून तर त्या बँकेचे सगळे अधिकाऱ्यांपासून तर बिल्डरांपासून, ही सगळी चेन मुरलीधर मोहोळांच्या जवळची आहे। त्यामुळे त्यांना आपण जाब विचारतोय, पण ते जे उत्तर आहे ते त्यांच्याकडनं अपेक्षित नाहीये। शेवटी आम्हाला सर्वांना मोदी साहेबांनाच न्याय मागायची वेळ आता आलेली आणि आम्ही तो न्याय आता त्यांना मागतोय। आणि धंगेकरजी, याला जोडूनच असा दुसरा प्रश्न आहे की तुमची ही भूमिका तुमच्या पक्षप्रमुखांना मान्य आहे का, त्यांचा पाठिंबा आहे का, आणि मोदींना तुम्ही जे पत्र पाठवलंय याबद्दल त्यांना काही कल्पना तुम्ही दिली आहे का? साहेब, याच्यामध्ये माझी भूमिका ही आहे की जैन मंदिर जे घाण ठेवलंय ते सुटका करावी। मला भूमिका ही पुणेकरांची भूमिका आहे, माझी भूमिका आहे आणि सर्वसामान्य जैन समाजाच्या सर्वच लोकांची, ही काही व्यक्तिगत माझी मागणी नाही। धंगेकरजी, प्रश्न असा आहे, तुमची भूमिका पक्षप्रमुखांना म्हणजे शिंदे साहेबांना मान्य आहे काही, किंवा त्यांना याबद्दल कल्पना दिली आहे का की तुम्ही पंतप्रधान मोदींना पत्र पाठवलंय? नाही, मी परत एकदा सांगतो की याच्यामध्ये मला कुठलाही माणूस जर आला आणि तुमची भूमिका जर म्हणली की जैन धर्मियांचं ठेवलेलं मंदिर ज्या संचालक आणि बिल्डरने मिळून घाण ठेवलंय, ही कृती योग्य आहे का, काय योग्य आहे हे सांगणारा चांगला माणूस मला भेटला तर त्याचं सुद्धा मी ऐकेल। धंगेकरजी, रेवती हिंगवे आमच्या प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत। रेवती यांना देखील आपल्याला प्रश्न विचारायचा आहे। रेवती,
दंगेकरजी, खरं तर आज जेव्हा एकनाथ शिंदेंनी अशी भूमिका मांडली की दंगेकरांना जो निरोप द्यायचा आहे तो मी दिलेला आहे आणि त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं की महायुतीत मिठाचा खडा हा पडू देऊ नका. मग एकंदरीतच जे आपण बघतोय, तुम्ही जे आरोप केले की अॅट्रॉसिटीचा तो गुन्हा दाखल आहे, तो महापौर असताना खरं तर तो गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्याच्यानंतर कोर्टाकडनं दिलासा पण मिळाला. मग हे सगळं पुन्हा वर आणून जो मूळ मुद्दा आहे त्याच्याकडनं कुठेतरी भरकटते का, असं नाही वाटत आहे का तुम्हाला? हा बोला. हॅलो रेवती, पुन्हा एकदा प्रश्न विचारा. धंगेकरजी, माझा प्रश्न असा आहे की आज एकनाथ शिंदेंनी जेव्हा दिल्लीतून ते बोलले तेव्हा त्यांनी असं म्हटलं की माझा निरोप दंगेकरांपर्यंत मी पोहोचवलेला आहे. मात्र त्यांनी असं देखील सांगितलं की महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू नये. आणि त्यासोबतच जो मुरलीधर मोहोळांचा अॅट्रॉसिटीचा गुन्हाचा विषय आहे तो जेव्हा ते मेयर होते, महापौर होते तेव्हाचा तो आहे आणि तिकडनं कोर्टाने त्यांना दिलासा दिलेला आहे. मग पुन्हा हे सगळे गडेमुर्दे उकडून जो मूळ विषय आहे तिथपासून कुठेतरी आपण वेगळीकडे चाललोय का, असं नाही होते का? बघा, याच्यामध्ये तुम्ही मला जे विचारताय ना, आपल्या चर्चेतूनच हा विषय तुम्ही वेगळ्या दिशेने नेताय. खरा विषय आहे की जैन मंदिरांचं ज्या सिस्टीमने, ज्या बिल्डर लोकांनी, जे मोहळांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी गतिमान हा व्यवहार जो केलाय आणि हा चुकीचा व्यवहार केलाय, याच्यावर आपण प्रामुख्याने बोललं पाहिजे. तुम्ही ही चर्चा भरकटत नेताय. महाविकास आघाडीचा विषय नाही, भारतीय जनता पार्टीचा नाही, हा जैन धर्माची श्रद्धेचा विषय आणि याच्यावर आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे. आता मला जे काही माझ्या पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्याशी मी वेगळी चर्चा करेन, पण आपल्या हे चर्चेत हा विषय कृपया का आणू नका. की माझं म्हणणं आहे की मी जे मला माझ्या नेत्यांना सांगायचं मी ते सांगेल, पण तुम्ही आता ही चर्चा फक्त जैन मंदिर ज्या ज्यांनी घाण ठेवलंय, ज्या प्रवृत्तीने घाण ठेवलंय, ज्या विकृतीने घाण ठेवलंय त्याच्यावर मी बोलतोय. आणि ह्याच्यामध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्यांना नाही, कुठल्या पक्षाला नाही आणि कोणाशी बोलत नाही, विकृती बोलते. आणि या विकृतीला जे मदत करतात त्यांच्याशी मी बोलतोय. तरी तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून जैन मंदिर ज्या पद्धतीने मी ते घटनाक्रम टाकला फेसबुकला माझ्या, आणि त्याच्यामध्ये त्या घटनाक्रमामध्ये कशी घटना झाली आणि ह्याच्यामध्ये आज 18 दिवस झालं जे आंदोलन चाललं, त्या आंदोलनात समोर जाऊन जर खासदार गेले असते तर हा विषय इतकेपर्यंत लांबला नसता. खासदारांनी जे मौन होतं म्हणजे याचा अर्थ असा होता की ते गोखले बिल्डरला त्यांचं सहकार्य होतं. धंगेकरजी, ज्याप्रमाणे तुम्ही या प्रकरणामध्ये आवाज उठवलेला आहे, ज्या प्रकारे आपण रान पेटवलेलं आहे, एकंदरीत 5 पानी आपलं हे पत्र आहे आणि संपूर्ण घटनाक्रम तुम्ही यामध्ये सांगितलेला आहे. आपण मोहोळ यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीयेत का? कारण 27 ऑक्टोबर पासून आपण बेमुदत धरणं आंदोलनाचा इशारा देखील दिलाय. नाही, याच्यामध्ये जैन धर्मियांचं मंदिर जे आहे सध्याचं प्रतीक आहे. तुम्हाला सांगतो, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, छत्रपतींचं पुणे, छत्रपतींनी हे पुणे वसवले, विद्येचं माहेरघर आहे. आणि अशा याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन ज्या छत्रपतींनी हा पुण्यनगरीमध्ये स्वराज्याची उभारणी केली, तिथला प्रत्येक घटकाला हा न्याय मिळाला पाहिजे. आणि कृती प्रवृत्ती त्यांना त्रास देत असेल तर त्याच्या विरोधात जर आपण आवाज नाही उठवला तर मी नेहमी म्हणतो की पुढची येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. कारण हे बी यांच्यामधलेच होते का असं त्यांचा समज होईल. आणि ही प्रवृत्ती भविष्यात प्रचंड बळकवणार आहे. कारण हे सगळे लाभार्थी लोक सगळे एकत्र आलेत आणि यांनी पुणे शहराच्या आजूबाजूच्या असणाऱ्या जागा, असणाऱ्या हे सगळ्या असणारे सगळे टेंडरी, हे सगळ्या गोष्टी ह्या पुणे शहरात नवीन नाहीत, आता वाढत चालल्यात. याला कुठेतरी खीळ बसली पाहिजे आणि वरिष्ठांनी याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. तरच ह्या पुण्याला आता सगळे वाचू शकतील. नाही तर या पुण्यामध्ये गुन्हेगारी, या पुण्यामध्ये पर्यावरण, या पुण्यामध्ये ट्रॉफिक, या पुण्यामध्ये दादागिरी, या पुण्यामध्ये हे सगळं हे जर थांबवायचं असेल तर कोणाला तरी आता छडी घ्यावी लागेल. आणि ही छडी ही जे चुकतात त्यांच्या पाठीत मारली पाहिजे. ह्या असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. उद्या आमची चूक झाली तर आमचाही कान कुणीही धरला पाहिजे आणि तो वाढला पाहिजे. जर आम्हाला कान कुणी धरला नाही तर आम्ही बोकाळू माजलेल्या पोळासारखं आम्ही जनतेला त्रास देत बसू. तर वरिष्ठांनी याची नोंद घ्यावी. माझं तोंड बंद करण्यापेक्षा ही प्रवृत्ती बंद करा आणि मग ही प्रवृत्ती बंद झाली तर माझं तोंड आपोआप बंद होईल. धंगेकरजी, धन्यवाद. आपण एनडीटीव्ही मराठीकडे सविस्तर आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर आपल्यासोबत रवींद्र धंगेकर जोडले गेले होते. त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे. त्यांच्या बाजूचं त्यांनी पत्र, त्यांचं बाजू म्हणणारं मोदींना सुद्धा लिहिलंय.